नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहामध्ये दारू पार्टी झालेली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांची आरोपी सोबत दारू पार्टी। नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातला व्हिडिओ आता व्हायरल झालाय। फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये जामिनावर बाहेर असलेला आरोपी गौरव मिश्रा याच्यासोबत पार्टी केल्याची चर्चा। कारागृह परिसरातील अधिकारी निवासस्थानासमोरच पार्टी रंगल्याचा व्हिडिओ आता समोर आलाय। नियम डावलून आरोपींसोबत दारू पार्टी केल्यानं कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नाशिक रोड कारागृह पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं। नाशिक रोड कारागृह पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। नेमकं काय घडलेलं आहे तर नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहामध्ये दारू पार्टी रंगली, त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांची आरोपी सोबतची ही दारू पार्टी आहे। नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातला व्हिडिओ व्हायरल होतोय। फसवणुकीच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर असलेला आरोपी गौरव मिश्रा याच्यासोबत पार्टी केल्याची चर्चा। आणि या संदर्भातले अधिकचे तपशील आपले प्रतिनिधी किरण ताजने यांच्याकडून। किरण, विक्रांत, खरं म्हणजे अतिशय गंभीर स्वरूपाचा हा मुद्दा आहे। जे तुरुंग अधिकारी असतात त्यांना अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांना आरोपींसोबत अशा स्वरूपाचे कुठलेही संबंध ठेवता येत नाही। हे माहिती असून सुद्धा अशा तुरुंग 3 अधिकाऱ्यांनी ही आरोपींसोबतची जी पार्टी केलेली आहे ती चर्चेत आलेली आहे। विशेष म्हणजे कारागृह प्रशासनाच्या अगदी बाजूला असलेल्या निवासस्थानी ही संपूर्ण पार्टी रंगलेली होती। त्याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची दखल जी आहे ती कारागृह प्रशासनाच्या असलेल्या पोलीस अधीक्षक अरुणा मुगटवार यांनी या सगळ्या संदर्भामध्ये घेतलेली आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने चौकशी देखील केली जाते। आता यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कर्तव्य कसूर केल्याप्रकरणी देखील ही कारवाई होण्याची दाट शक्यता आहे। या सगळ्या अधिकाऱ्यांच्या अनुषंगाने आता चौकशी केली जाते। येत्या काळामध्ये नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विक्रांत, धन्यवाद किरण, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। काय कारवाई केली जाते याकडेही आपलं लक्ष असेल।